ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी पर्याय म्हणजे तारेवरची कसरत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी धीरज पाटील. तुम्ही पाहताय बोलभाऊ. बोलभाऊच्या टीमकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यात कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 12% ते 13% आरक्षण मंजूर केले गेलं. पण त्याच्यानंतर आरक्षणाचा टक्का 63% ते 64% पर्यंत गेला. आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य आणि तर्कशुद्ध कारणं असली पाहिजेत, जी महाराष्ट्रात मराठा आरक्षण देताना दिसलेली नाही आहेत. त्याचमुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचं हे महत्वाचं कारण होतं. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास असलेले सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सांगतात, 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं संविधानात कुठं सुद्धा म्हटलेलं नाहीये. पण सुप्रीम कोर्टानं 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य ती कारणं असावीत असं देखील म्हटलंय. त्यातलं महत्वाचं मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे होतं. राज्याने सुप्रीम कोर्टात दिलेली आकडेवारीने ते सिद्ध झालं नाहीये. त्याचमुळे आरक्षणाची 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात मांडलेले मुद्दे हे रास्त नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचं होतं. 1991च्या मंडल आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार मराठ्यांची संख्या 33% आणि ओबीसीची संख्या 52% आहे. जर नव्याने जातीनिहाय जनगणना केली तर प्रत्येक समाजाची टक्केवारी कळेल. पण या सगळ्याला खूप वेळ जाईल. कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट देता येणार नाहीये. ज्यांना नोंदी आहेत त्यांनाच ते दिलं जाईल आणि ते ओबीसी मध्ये आधीच आलेले आहेत. दुसरा पर्याय म्हणजे संसदेत कायदा केला तर मिळू शकेल, पण त्यालाही अनेक अडचणी आहेत. इतर राज्यांच्या मध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी सुरू आहे. त्या सगळ्याचा विचार करून केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे, पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या क्युरेटिव्ह याचिकेचा आरक्षणासाठी खरंच फायदा होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. क्युरेटिव्ह याचिका ही त्याच घटनापिढ्याकडे न जाता वेगळ्या जजेसच्या बेंचकडे जाते, पण राज्याकडून याआधी मांडलेली माहिती व्यतिरिक्त नवीन मुद्दे यात मांडता येत नाहीयेत. यापूर्वी बापट आयोग आणि गायकवाड आयोगातील काही डेटा आणि त्यातील संदर्भ मात्र घेता येतील आणि नव्याने इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मार्ग निघेल असं सरकारकडून सांगण्यात येते. जर राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तर 50%ची मर्यादा ओलांडून हे आरक्षण देता येऊ शकतं. पण या प्रक्रियेसाठी बराच वेळ जाणार आहे. जर लगेच आरक्षण द्यायचं असेल तर याबाबत ॲडव्होकेट श्रीहरी यांनी सांगतात, कुणबी नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण देण्याशिवाय सध्या तरी कोणता पर्याय नाही आहे. यात दोन पर्याय आहेत. एक तर ओबीसी मधून आरक्षण देणं किंवा 50% मर्यादा वाढवण्याची नीट तयारी करणं. 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, इम्पिरिकल डेटा गोळा करत आहे. ही जरी खूप वेळ घेणारी प्रक्रिया असली तरी ती करावी लागेल, कारण तसं जर केलं नाही तर इतर राज्यांनी जसं आरक्षण दिलं तसं आपणही दिलं तर ते पुन्हा कोर्टात त्याला आव्हान मिळू शकतं. मग ती प्रक्रिया लांबत जाईल. त्यामुळे सरकार या गोष्टींचा विचार करते. 50%ची मर्यादा हे संविधानात कुठेही म्हटले नसल्यामुळे केंद्र सरकार या संदर्भात विचार करून संसदेत कायदा करू शकतं. पण ही मागणं फक्त मराठा समाजाची नाही आहे, ती इतर राज्यातील अनेक जातींची आहे. या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारचा विचार करावा लागेल. धन्यवाद. आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या बोलभाऊ या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.